या संपूर्ण जीवनामध्ये अनेक गुरु आपल्याला लाभतात. मग शालेय शिक्षण घेत असताना ते लागलेले अनेक गुरु, नृत्य वाद्य संगीत ह्याच्यामध्ये जे प्रवीण होतात त्याला लागलेले गुरु, असे निरनिराळे गुरु जीवनामध्ये मिळतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण प्रगती करू शकतो. पहिली झाली व्यावहारिक प्रगती. पण अध्यात्माची प्रगती ही जर कोणामुळे होत असेल तर ती सद्गुरूंमुळे होते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही परम भाग्यवान होतो असं आम्ही म्हणतो, आणि तुम्ही इथे आलेले पण तेवढेच भाग्यवान आहात की ज्या गुरुच्या गळापासून तुम्ही आलात. ते एक महान सिद्ध योगी होते, एक सिद्ध पुरुष होते. आज फार थोडी जुनी लोक राहिलेली आहेत आणि येत आहेत, ते ऐकून जी भक्ती करतायत, जी साधना करतायत, त्यांना सुद्धा अनुभव आणि अनुभूती येतात. हे सिद्धाची किमया आहे. आम्ही त्याचे अनेक प्रकार बघितले, स्वभाव बघितला, गुरु कसा ओळखावा, गुरु कसा असावा, गुरुचं ज्ञान बघितलं, गुरुचं आचरण बघितलं, गुरुचा स्वभाव बघितला. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून बघितल्या आमच्या परमभाग्यातून. किती दयाळू हृदय असतं गुरुचं तेही बघितलं, आणि किती कठोर हृदय असतं तेही मी अनुभवलं, बघितलेलं आहे. आणि गुरु असाच असतो. गुरु हा गुलाबाचं फुल आहे, तो सुगंध देणार आहे, तो सुगंध दरवळणार आहे, परंतु त्यांच्या भोवती काटेचं कुंपण आहे. ते सुद्धा सांभाळून, जसं गुलाबाचं फुल तोडावं लागतं तसं गुरुंशी वागावं लागतं. कारण बाबा असं म्हणायचे की नाजी का घी देखा है मगर बडगा नाही देखा, हे बाबांचं नेहमीच वाक्य होतं. आणि तुम्ही घीच बघा, बडगा बघण्याची वेळ आणू नका, असं बाबा नेहमी म्हणायचे. आमच्या नशिबाला आम्ही घीच बघितलं, बडगा बघितला नाही. सद्गुरूचा आणि बघायला लागू नये ही आमच्या गुरुची प्रार्थना. कारण बडगा सुद्धा काय वाईट असतो तो आम्ही इतरांच्या दृष्टीने बघितला, ज्यांच्यावर पडू नये तो बडगा पडला, आणि त्यांची काय हालत आज आहे आणि काही झाली आणि काही विचारे गेले त्याच्यात हे बघितलं. की गुरुद्रोही कसे असतात, किती त्रास सहन करावा लागतो त्यांना. पण तो शेवटी प्रार्थना आहे, मी हे त्याच्यावर बोलणार नाही. गुरु किती दयाळू होते, गुरुंचं आचरण कसं होतं हे बाल्यवस्थेपासूनच मूळ हृदय जे आहे दयाळू सॉफ्ट, हे लहानपणापासूनच त्यांचं होतं. कारण त्या कुटुंबात होतं त्यांच्यामुळं. ते प्रोफेशनली आर्किटेक्ट होते आणि ते एक काम त्यांनी घेतलं होतं, रिपेरिंग बोर्डाचं काम होतं बॉम्बेला. सचिवालयात त्यांना केली नव्हती. अशा वेळेला जुन्या बिल्डिंगचं रिपेरिंगचं काम चालू होतं. काही कॉलम्स सडलेले त्यांनी काढून टाकले होते. लाकडाचे पूर्वीचे जे खांब असायचे ते, आणि तिथे पिलर्सचं काम चालू होतं. कारण काही वेळा साईटवर मी पण त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. आणि असं काम चालू असताना उंच अशी मुंबईला 3-3, 4-4 मजल्याच्या 5-5 मजल्याच्या बिल्डिंग होते. तेव्हा फार मोठे नव्हते. आता काय 20-25 काही लिमिट नाही. कळलं का, आम्हाला हात लागेल का काय असं वाटायला लागतं. त्याच्यावर उड्या मारण्यासाठी बरोबर उपयोग करतात लोक.
परंतु तसं नव्हतं. पूर्वी 3 किंवा 4 मजले होते आणि त्यावेळेला रिपेअरिंगचं काम त्याला मिळालेलं असताना परत 4थ्या मजल्यावरती बांधली होती, 4थ्या मजल्यापर्यंत, आणि रिपेअरिंगचं काम चालू होतं. आणि माथाडी लोक आपलं काही कामगार काम करत होते. आर्किटेक्टच्या हाताखाली इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर असतात. कॉन्ट्रॅक्टर तिथे होते साहेबांना मुकरड्यामध्ये. आर्किटेक्ट मी मोठा मान होता. आणि त्यावेळेला हे काम चालू असताना त्यांचं लक्ष पहिलं जे एंट्री केल्या त्या गाडीतून उतरल्यावर गेलं ते गरोदर बाई. एक गरोदर बाई घमेल घेते खालून परांगी लावलेली आणि त्या बांबूवरती उभे होते. इकडून घमेल तिकडून तिकडून तिकडे असं करून वरती जात होतो. आणि ती दुसऱ्या बाजूच्या ह्याच्यावरती उभी होती त्या काठीवर फळी टाकलेल्या. बाबांचं लक्ष तिकडे गेलं, बिल्डिंगकडे बघताना तिच्याकडे, ती गरोदर होती. बाबा तसे रागात केबिन मध्ये गेले आणि नाही पहिलं बोलून घेतलं कॉन्ट्रॅक्टरला बोलवा. आणि कॉन्ट्रॅक्टरला झाप झापला आणि सांगितलं काय रे ही माणसं आणताना विचार केलास का ते गरोदर बाई आहे. आपण आपल्या घरची बाई तर गरोदर असती तर अशा कामाला लावली असती का? तिला का कामावर ठेवलीस तू? ती पडली वजन घेताना काय झालं तर काय होईल? तिला आत्ताच्या आत्ता पहिली घरी पाठव. बाबा जरा बघून तो कॉन्ट्रॅक्टर घाबरला, कारण त्यांच्या सहीशिवाय चेक मिळणार नाही अशी परिस्थिती. कॉन्ट्रॅक्टरने ओके केल्याशिवाय आपल्या आर्किटेक्टने सही केल्याशिवाय तो कॉन्ट्रॅक्टर लटपट राहायला लागला. आणि साहेबांचा राग बघून आणि त्यांनी भिंतीत त्या बाईला बोलवलं. बाई बरोबर तो खाली असणारा नवरा जो माल कालवत होता तो आला, हात जोडून उभे राहिले. बाबा साहेब हे बघा हे जोड पाडलेले आहे त्या बाई. त्यांना सांगितल्यावरती बाई सांगितलं की गरोदर आहे कशा लिहिल्या कामाला लागलीस नवऱ्याला सांगितलं. त्याला काय नाही आमच्यामध्ये 8-9 महिन्यापर्यंत काम करतात की पहिल्यापासून सवय असते काही होत नाही. ते म्हणाले हे असं करू नकोस, तिला घरी पाठवू ताबडतोब. उद्यापासून ती कामावर येता कामा नये. तो रडायला लागला. आम्ही गरीब, ती बाई रडायला लागली आम्ही गरीब आहोत, हाताबोटावर कमवणारे आहोत, जो घरी बसून आम्हाला नाही चालणार. आणि आमच्या समाजामध्ये सगळे लोक अशी कामं करतात गरोदरपणात सुद्धा. त्यांना पहिले लहानपणापासून सवय असते काही काळजी करू नका काही होणार नाही. बोलले नाही. ती गरीब आहे म्हणायला लागल्यावर त्यांनी सांगितलं हिचं कार्ड आणा, हजेरी कार्ड. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात दिलं आणि सांगितलं हिचं कार्ड आहे हे रोज भरायचं, हिची रोजच्या रोज हजेरी लावायची. ही गरीब असेल आणि हिचे पैसे माझ्या बिलातून कट करून हिला घरी पोचते करायचे. याला म्हणतात गुरु, याला म्हणतात हृदय, याला म्हणतात दया. आणि ह्या सगळ्या भूती असणाऱ्या ह्या वलयानं बनलेला तो गुरु होता. सगळ्या प्रकारे आम्ही बघितलेले आमच्या घरच्या लोकांनी गुरु कसे असतात त्यांचं बरोबर भाग्य. आज मी निर्णय पोथी किंवा पुस्तक चालतो, मला फार वाचण्याची नाद नाही. पेपर सुद्धा हेडलाईन्स बघतो आणि जर फार वाटली खरी बातमी वाचायची तर मी वाचतो. 15 मिनिटात पेपर होतो माझा. त्याचप्रमाणे पुस्तकं चालतो. त्या वेळेला मला माझ्या सद्गुरूची आठवण होते की अरे हा किस्सा ह्या बाबतीत घडलेला आहे. हा किस्सा आमच्या समोर घडलेला आहे, गुरूंच्या बाबतीत घडलेला आहे. सावली म्हणून पोथी तर कोणाला वाचायला मिळाली. मी मुद्दाम 2 पोथ्या लायब्ररीला दिलेल्या आहेत. तुमच्या लायब्ररीमध्ये गोलीगावच्या सावली जरूर वाचा. सावलीच्या पोथीमध्ये जे वर्णन आहे अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि योगायोगाने त्या बाई होत्या सुळे, त्यांचं नाव सुळे, तसं त्यांचंही सुळे नाव. ती सावली पोथी वाचत असताना मी दर नवरात्रात वाचतो. मला दुसरं कोण वाटत नाही, मी माझ्या गुरूंचं चरित्र वाचतोय असं मला वाटतं. सगळे अनुभव त्याचे सेम.
काही फरक नाही. जे जे घडले ते घडलेले आहे तिथे आम्ही, कारण आम्ही बघितले ते काम. आजही आम्ही अनुभव घेतोय. आमच्या परमभाग्यातून सद्गुरु कृपेनं जे जवळ येत आहेत त्यांना सुद्धा अनुभव आणि भक्ती येत आहेत त्यांच्या भक्तीतून. हा सगळा श्रद्धेचा खेळ आहे, हा भक्तीचा खेळ आहे. हा दाखवण्याची गोष्ट नाही, ही काही जादूगारगिरी नाही, ते कुठे फसवा बसवी नाही. त्याच्यातून तुमच्याकडून मला काही वैयक्तिक काही मिळवायचं नाही, काही घ्यायचं नाही. हा श्रद्धेचा खेळ आहे आणि जो श्रद्धेचा खेळ सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज यांनी आम्हाला शिकवला आणि त्यांच्या बरोबर आम्ही खेळलो. खेळाचे गुरु असतात. आमच्या या आध्यात्मिक खेळामध्ये ते गुरु होते. आम्ही पण नशापान केलं, आम्ही दुसऱ्यांचे नशा सोडवतो. कित्येक आजपर्यंत त्यांच्या कृपा आशीर्वादातून शेकडो लोकांच्या दारू सुटली आमच्याकडून, या नाजींकडून. पण आम्ही नशापान कुठलं करतो? आम्ही पण नशापान करतो. आम्ही या नशेत आहोत अध्यात्माच्या, की जिथे आम्ही ध्यान लावल्यावर आमचे गुरु दिसायला लागल्यावर आम्ही नशामुक्त होतो, की आम्हाला बाजूचं भान राहत नाही, कोण बसलेलं दिसत नाही, फक्त दिसतात ते गुरु गुरु आणि गुरु. हे आम्ही नशेत चढतो. दारुड्याची नशा काय असेल मला माहित नाही, त्याचा आनंद त्याला माहिती. पण माझा आनंद मी सांगतो तुम्हाला की काय माझा आनंद आहे. आणि या आनंदात दिला माझ्या मते मला जो आनंद मिळते तो तुम्हाला मिळावा म्हणून हे मार्गदर्शन आहे. आज जास्त फोकस मी तिथेच राहत असल्यामुळे कळवा आहे नॅचरल, परंतु सर्व भागांमध्ये सुद्धा नाजी चांगल्या प्रकारे काम करताय. आता कालच मी जेव्हा इथे आलो त्याच्या आदल्या दिवशी जवळजवळ 40-35 ते 40 लोक आपल्या इथे वाचायला बसली होती. गुरुचरित्राचं पारायण 2.5 दिवसात केलं. 2.5 दिवसात पारायण गेल्या अमावस्येला इथे पण केलं लोकांनी. आणि त्यांचं समाप्ती कशी केली ते सांगतो. सर्व दत्तात्रयाची जी स्थानं आहेत त्या स्थानाचं अभ्यास करून ते सगळ्या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये लेडीज आणि जेंट्स ते पण 40-45 असे आकडे होते. आणि गेले कर्दळीवनामध्ये जाऊन सुद्धा काही गुरुचरित्राचं पारायण अगदी साक्ष केलेलं आहे. आणि त्याच्यावर आपली एक नाजी होती वाळकी बाबा. आणि या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर युपी कडे जाऊन सगळ्याकडे एमपी मध्ये जाऊन पारायण हवन करत 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 ही मंडळी सकाळी 3ला उठायची, नदीवर आंघोळ करायची, टॉयलेट नाही, मिळेल ते खायचं, सुख खाणं नेलेलं होतं. आणि असं पारायण आणि तीर्थयात्रा करत करत ते आले, ते गुरुचरणी आले आणि त्यांनी त्यांची समाप्ती सांगता गेल्या महिन्यामध्ये इथे केली. त्यांचा आनंद काही घेतला, गेल्याशिवाय होत नाही, नुसत्या पुढे देऊन काही होत नाही. सगळ्यात पुढे काम देतात असं नाही आणि सगळ्यात मंत्राक्षरा काम देतात असं नाही. मेरी भक्ती मेरे गुरु की शक्ती, पण मेरी भक्ती मेरे गुरु की शक्ती. त्या गुरुची पण तुमच्यावर कृपा दृष्टी झाली पाहिजे, इतकी तुमची भक्ती पाहिजे, इतकं तुमचं त्या गुरुवर प्रेम पाहिजे. ज्या प्रेमातून तुम्ही आज एवढ्या लांबून लांबून आलात, ज्या श्रद्धेनं तुम्ही आज लांबून लांबून आलात, ज्या भक्तीतून तुम्ही आज लांबून लांबून आलात, त्या भक्तीनं जर तुम्ही त्यांची खरोखरीच प्रार्थना केली आहे, जर तुमच्यावर विश्वास आहे, तर तुमची कामं झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा माझाही आशीर्वाद आणि गुरुंचा स्वामी समर्थांचा किस्सा वाचला. स्वामी समर्थ एका दत्त मंदिराच्या जवळ असणाऱ्या औदुंबराचे बसले होते. त्या औदुंबरात त्या दत्त मंदिरामध्ये रोज नित्य येणारे टोल ग्रस्त होते, नाव टोल. आणि ते टोलग्रस्त वयस्कर नेहमी दत्तात्रयाची दर्शन घेऊन औदुंबरा प्रदक्षिणा करायचे. त्यांच्या मनामध्ये आलं, हा कोण आलाय बाबा, लंगोटी लावलेला माणूस, कुठला बंब बसलाय, तेजपुंज दिसते, हा कोण बरं आलेला आहे.
हा कुठून आला असेल? हा कोण आहे? अशा मनामध्ये त्यांच्या शंका यायला लागल्या. ते जेव्हा त्या मंदिरातून बाहेर आले आणि त्याला बघितल्यावर त्याला प्रदक्षिणा करायची जाऊन मला बसला. स्वामी समर्थ सांगितले, इकडे रे, तुझं काम तू कर ना. मी कोण आहे, मी कुठून आलोय, मी कोणाचा कोण आहे, माझा जन्म काय आहे, तुला काय करायचं त्याच्याशी? हे जेव्हा तो स्वामी बोलले त्याला, बोललो तुझं काम तू कर. तेव्हा त्यांनी पाय धरले की माझ्या मनामध्ये ज्या गोष्टी चालल्यात, माझ्या मनातलं खोल, माझ्या मनातले विचार हा माणूस सहज ओळखतोय आणि तू तुझं काम कर. म्हणजे तू नियमित फेऱ्या मारणार आहेस, त्याच्या फेऱ्या मारणी जा. मी कोण आहे, काय तुला काय करायचंय? हे जेव्हा त्यांनी विचारल्यावर तुम्ही माझ्या मनातले म्हणजे हा काय सर्वसामान्य माणूस नाही. आणि म्हणून त्यांनी त्याचे पाय धरले आणि प्रदक्षिणा केल्या. परत पायाने डोकं ठेवून बसले. म्हणाले बाबा एकच इच्छा आहे, मी आज कित्येक वर्ष या मंदिरामध्ये दर्शनाला येतोय, तर माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे जेवायला या, 2 गरीबाचे घास खाऊ. ठीक आहे. ज्या वेळेला आपण परमेश्वराचे ते प्रेमाने बोलतो, भक्तीतून बोलतो, श्रद्धेनं बोलतो, त्यावेळेला परमेश्वराला सुद्धा ऐकावं लागतं. आणि त्यावेळेला त्या स्वामी सांगितलं ठीक आहे येतो, तुझी इच्छा आहे येतो. स्वामी आले, घरी भाकर खाल्ली आणि त्यांचं मनमिळावपणा, त्यांचा स्वभाव, त्यांच्या घरातलं वातावरण, प्रेमळ वातावरण, आध्यात्मिक वातावरण, हे सगळं पाहून स्वामीचा त्यांचा एक दोघांचा संबंध असा मित्रत्वात आला, म्हणजे भक्तीतला, गुरु शिष्याप्रमाणे आला. त्या वास्तव्यामध्ये, त्या गावातल्या वास्तव्यामध्ये स्वामी रोज त्यांच्याकडे जाऊ लागले. तर त्यांचा जो मुलगा होता तो ऑफिसला असायचा. यांनी सांगितलं असे सत्पुरुष येतात, असे आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. तो मी नाही कधी बघितले, मला दर्शन घ्यायचंय, तर बाबा तुम्ही काही करा. आणि त्यांना एवढ्या मोठ्या महान व्यक्तींच्या पाया मलाही डोकं ठेवायचंय, तर तुम्ही त्यांना बोलवा. त्याप्रमाणे हा रोज ऑफिसला जायचा. हे यायचे तेव्हा काही स्वामी सांगितलं, स्वामी आज विनंती आहे माझी, काय आज परत माझ्याकडे जेवायला यावं. स्वामी येतो. सकाळचं 10चं काही फिक्स झालं, सकाळी 10 वाजता येतो, कारण मुलगा जायचं कामावर. त्यामुळे त्यांनी सांगितलं 10 वाजता यायले मला. ठीक आहे. सकाळी 10ला ठरल्याप्रमाणे स्वामीजी 9:30ला आले. आता स्वामीजींचं ताट तयार 10 वाजता, कारण ह्या मुलाला 10ला जेवून निघून कामावर जायचं होतं. नुकतेच साहेब ट्रेझरी मध्ये, तो साहेब बदलून आलेले कडक होते. ते जरा लेट झाला की टाईम बघायचे, मास्टर आपल्या रूम मध्ये आणून ठेवायचे. स्वामीजी आले, त्यांची त्या घरच्या लोकांनी पाद्य पूजा वगैरे केली, बसले. ताट पुढे आलं, सगळं भरलेलं. त्यांच्या पंक्तीला मुलाला बसवलं, तो ताटावर बसला. वडील बसले आणि आई वाढणीच्या तयारीत आहे. सगळे ताट गरजलेले, आता पुढे कधी वाढायचं आणखी. फक्त ते पुढे तिने जेवतच नाही. हे तिघा जेवत नाही, तर स्वामी जेवत नाही म्हणून हा मुलगा जेवत नाही, मुलगा जेवत नाही, स्वामी जेवत नाही म्हणून बाप जेवत नाही. अशी तिघही राहिले तसेच. त्या पोराच्या पोटात गोळा यायला लागला. घड्याळाचा काटा फिरतोय. मला 10:30 पर्यंत ऑफिसला पोहोचायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, नाहीतर आमचा साहेब कडकडणार आणि तो बसच उचलून आत ठेवतो. आता काय करावं? त्याच्या मनात विवंचना. हा परत इकडे बघते, बापाकडे बघते, स्वामींकडे बघते, बापाकडे बघते, स्वामींकडे बघते. कधी घास घेतात दोघं, त्याची ह्याला जेवता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा व्याकुळ झालेला मनातून की कधी स्वामी घास घेतात आणि मी झरझर घेऊन कळला जातोय ऑफिसला. त्याने 11 वाजेपर्यंत घास घेतलाच नाही, असे बसूनच राहिले पानावर. हे काय आवली आहे, कशी वागती ते.
त्यांना कोण बोलायचं, त्यांचे कोण बॉस, त्यांच्या बॉसचे बॉस वरती, कळलं का? ते बसलेले. 11 वाजल्यावर याच्या पोटात गोळा आला आणि जसा स्वामींनी घास घेतला तसा पाट 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 स्वामी जेवला, हा जेवला आणि कसा तरी धावत पळत ऑफिसला गेला. 11:20 तो ऑफिस मध्ये पोहोचला. बीट मास्टर कुठे आहे? तो सगळे बघत बसले. मास्टर काय मास्टर तर जातात का ठिकाणी त्यांचे इथे. हा गेला साहेबांच्याकडे किती काय काय माफ करा म्हणते, आमच्याकडे जरा पाहुणे होते आणि उशीर झाला. मला याला पाहुण्यांमुळे उशीर झाला. त्याला कुठे उशीर झाला? तुम्ही तर माझ्या अगोदर आलाय. कुठे उशीर कुठे झाला? कधी बोलताय तुम्ही? काय बोलताय? कालचं का? नाही, काल बरोबर होतो. त्यांनी मास्टर काढलं. काल बरोबर आहे आणि आजची पण सही बरोबर आहे तुमची. आज तुम्हाला मी बघितलं माझ्या अगोदर आला होता ऑफिस मध्ये आणि सही तुम्ही बरोबर केलेली आहे. तो का की हे काम आपलं नाहीये, कळलं का? म्हणजे स्वामी ही त्याचं रूप घेऊन ऑफिस मध्ये येऊन सही पण केली. याला भक्ती म्हणतात. असाच किस्सा दुसरा एक रामभक्त होता, साधा शिपाई. काही सगळ्याला बाबा बनावं लागत नाही. या भक्तीतून का आम्ही शृंगी घातले आणि फडकी बांधले डोक्याला म्हणजे काय मोठं कंजाला म्हणजे मी मोठा बाबा झालो अशातला भाग नाही. तुम्ही पण बाबा न बाबा म्हणताना तुमच्या आई बाबा तुमच्या मुलांचे तर तुम्ही बाबा आहातच ना, म्हणजे बाबा बनले ना. तुम्ही आया बनले आणि हे बाबा बनले, सगळे बाबा बनलेले. तुम्ही प्रथम गुरु आहातच त्या मुलांचे, तुमच्या मुलांचे. आता तुम्हाला एक गुरूंची संगत मिळालेली आहे. आता तुम्ही अंतर्ज्ञानी बाबा बना. बाह्य ज्ञानी वारंवार बनू नका. बाह्य अवलंबून करून बाबा बनू नका. शृंगी घातली म्हणजे झालं नाही. आज बरेच जण शृंगी घालून फिरतात, नावं देतात. मला फोन रोज खळखळतायत, रोजचे फोन आहेत मला. अमुक तुमचा कोण लागतो, तुमचा कोण, तुम्ही कोण, त्याला केला काय, बोलला असं फोन करू नका. असे बरेच बाहेर बाजारात भिकारी भरपूर फिरतात. बोललो सगळ्या भिकाऱ्यांची काही लिस्ट माझ्याकडे आहे का? मला असं फोन करत नका. मी त्याला सांगितलं नाही. बरेच जागा झालेले आहेत, स्वयंभू झालेले आहेत. नंतर काही काय अमुक अमुक करण्याचे विचार आहेत. बोलत त्यांना ज्याला त्याला स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कोणाला काय करायचे ते करू द्या. मला माझी साधना करू द्या. मला डिस्टर्ब करू नका. मला मानसिक ताप देऊ नका. फोन काही करू नका. ते त्या माणसाला मी परवाच सांगितलं. प्रकार असा आहे, तुम्ही सगळे बाबा म्हणा, फक्त कुठे शृंगी आणि पुंगी घालून किंवा असले कपडे घातले भगवे म्हणजे नाही. अंतर्ज्ञानातून बाबा म्हणा. बाबाई कधी भगवा शर्ट आणि लेंगा कधी शिवला होता विचारा. इथे बघणारे आहेत, तिथे बसलेले आहेत जुने. हे बघा सगळ्यात वडील लहान माणसं आहेत. माझे भाऊ प्रोफेसर, तिकडे शिरसाट साहेब, गुलदास, सगळे बाबांचे तिकडे तो हे लहानजी बसलेले आहेत. कधी दाढी वाढवली नाही, कधी दाढी वाढवली नाही. रोजच्या रोज दाढी सूट मध्ये राहणारा माणूस. अंतर्ज्ञानातून तुम्ही भक्तीतून बाबा बना. आपोआप ज्ञानी. ज्ञान वाचनातून येत नाही. वकील साहेब बसलेत माझ्या समोर, श्रीरामपूरवाले. काय वकील साहेब मी बोलतोय बरोबर आहे का? बाबा उभे राहा वकील साहेब. अत्यंत जवळचा माणूस बाबांच्या. बाबा श्रीरामपूरला गेल्यावर ह्या वकील साहेबांना म्हटले हे पुढे जात नव्हते. हे मलाही माहिती, कळलं का? बरोबर आहे ना वकील साहेब? हा ठीक आहे. प्रकार असा की बाबाई सगळ्यांना हेच सांगितलं, कोणीही दाड्या मिशा वाढून, कळलं का, असले भगवे कपडे घालून आल्यावर सांगायचे उतरव आहे, काही जरूर नाही. तुम्ही खऱ्या खुऱ्या भक्तीतून परमेश्वराला आळवा. हे बाह्य अवडंबर करायचं काही जरूर नाही. त्याच्यातून तुम्हाला काय मिळवायचंय? त्या फसवायचे कोणाला? बाबा म्हणून संपत्ती मिळवायचे. मग ते काही करायचं नाही आम्हाला. तसले धंदे आम्हाला खऱ्या खऱ्या भक्तीतून आम्हाला एकच मिळवायचे, आमच्या खांद्यावर दिलेली झोळी
आदिनाथांनी लावलेली जी सोळी आहे कुठली ही नव्हे शिवलेली. आम्ही आलो तेव्हाच जेव्हा आमच्या न दिसणारी धुळी जी लावलेली आहे ती फक्त त्यालाच दिसणारी. आपण वरती गेल्यावर ती उपडी केल्यावरती त्याच्यातून उलटी केल्यावरती त्याच्यातून मिळणारं पुण्य मोजलं जाणार आहे. आणि त्या पुण्यासाठी ही जी बँक आहे ही लुटा. इथे चोऱ्या करा कसल्या वस्तूच्या नाही, भक्तीच्या. भक्तीची चोरी करा जा, तुम्हाला लुटायला दिलेला आहे. ज्याला जास्तीत जास्त भक्ती करता येईल, ज्याला जास्तीत जास्त पारायण करता येईल, ज्याला जास्तीत जास्त जप करता येईल त्या जपातून पुण्य प्राप्त करा. ही बँक लुटली तरी कमी पडणार नाही. एवढी माझी मोठी बँक आहे. जय गुरुदेव. तो रामभक्त होता, तो रामभक्त शिपाई. तो साधा शिपाई हो, जसा एखाद्या बँकेमध्ये गुरखा किंवा वॉचमन असतो तसा ट्रेझरीचा होता, सरकारी होता. तो शिपाई, पोलीस शिपाई, त्याच्या खांद्यावर बंदूक असायची आणि तो त्या ट्रेझरीमध्ये येणारा घालायचा. मग काही वेळा साहेब आले की दरवाजा उघडायला लागायचा. काही साहेबांनी सांगितले जरा पाणी आणून दे रे, पाणी आणून द्यायचा, चहा पाणी साहेबांना. कधी साहेब जेवढे ताट उचलून ठेवायचा, सगळी कामं करायचं. आणि ज्या वेळेला कॅश आणायला जायला लागेल तेव्हा क्लार्क बरोबर तो गाडीतून जायचा बंदूक घेऊन आणि कॅश घेऊन यायचा. त्याची पण सही व्हायची. ड्रायव्हर तो आणि कॅशियर हे बुकावर हे कॅश मला आणायला गेले. आता रोजचा रामभक्त तो नित्य साधना करणारा, नित्य बैठक त्याची, नित्य बैठकीला फार महत्व आहे. बाबांनी सांगितलं होतं, बरोबर आहे. नित्य बैठक पाहिजे, साधनेची नित्य बैठक पाहिजे. आणि साधनेची नित्य बैठक ज्याला आहे त्याला कसलीच भीती नाही. संकट येऊ द्या, ती येणारच, वादळ येणारच जीवनामध्ये. माणसाचं जीवनच हे आलूबुखार आहे. आलूबुखार कधी खाल्लं का? आंबट गोड असं एक लाल रंगाचं फळ असतं. तसं आपलं जीवन आहे. आपल्याला वाटतं सगळे सुखाचे दिवस यावे, पण नीती ती फार वाईट आहे. नियती आणि नीती हे फार वेगळे आहेत बाबा. सगळ्याला सगळे सुखाचे दिवस यावे असं वाटतात. आणि त्या परमेश्वराचं अवतारी कार्य वाचा म्हणजे कळेल त्याला पण किती सहन करावं लागलं, जनतेकडनं सहन करावं लागलं. कळलं का? सर्वसामान्य माणसाचं रूप धारण केल्यावर त्यांना किती हालकष्टा सहन कराव्या लागल्या ते सगळं बघा, वाचा म्हणजे कळेल की आम्ही खूप गुरुकृपेने सुखी आहोत. तर तो रामभक्त शिपाई घरी रामनामाचं जप, रामनामाची रामाची पूजा आणि राम जन्म मोठ्या उत्साहाने साजरा व्हायचा त्याच्या घरी. तो जेवायला बसला की बायकोला सांगायचा राम वाट. म्हणजे बायको काय म्हणायची बघायची पानामध्ये काय राम वाट तसं बोट टाकायचा म्हणजे पोळी संपलेली आहे. परत भाजी संपली तो म्हणायचा राम वाट बोट टाकवायचा म्हणजे बायको काय करायची भाजी वाढायची. इतका भक्त तो. रामाची नावच नाही, राम रामभक्त. आणि जोरदार तो जरा गरीब असून सुद्धा त्याचा वर्षातला एक उत्सव रामनवमी म्हणजे जोरात साजरा करायचा. त्याच्या परीने तो पाहुणे गावाने बोलून अन्नदान पुढे दारात मंडप घालून येणाऱ्याला जीव घालायचा. आणि असा त्याचा उत्सव चालायचा. एक दिवस कडक साहेब आले आणि दुसऱ्या दिवशी तारीख मोठी कॅश आणायची होती आणि रामनवमीचा दिवस दुसऱ्या दिवशी. त्यांनी साहेबांना सांगितलं साहेब मला उद्या रजा द्या, माझ्या घरी पुती लावलेली आहे आणि राम उत्सव आहे, दरवर्षी उत्सव रजेवर जातो. ब्रिटिशांच्या राजवटीतली घडलेली घटना सांगतो तुम्हाला. ब्रिटिशांच्या राजवटीतली घडलेली घटना त्यांनी सांगितलं साहेबांनी उद्या रजा कुठल्याही परिस्थितीत तुला मिळणार नाही. उद्या हेवी कॅश आणायचे, सगळ्यांचे पगार वाटप आहेत, त्यामुळे तुला रजा मिळणार नाही, तुला आलंच पाहिजे कामावर. तो विनंती करतोय, साहेब नाही म्हणतोय, साहेब ओरडतोय. शेवटी तो बिचारा बाहेर आला की घरी गेला
आणि जेव्हा सगळे पाहुणे रावळे सगळे आले, बघितले सगळं उत्सवाचे सगळी सजावट, सगळं मंडप बिंडप, तो ते साहेब काय बोलला ते विसरला. आणि काही हो, सकाळ उजळल्यावर काही ठरवलं आज कामावर जायचं नाही. काही हो, नोकरी जायला दुसरं काय जाणार नाही, आज काम काय होईल ते बघू, काय होईल फायदा साहेब चमटी करतील किंवा काढून टाकतील, आणखी काय करणार, पण माझ्या रामाला मी सोडणार नाही. झालं. रामनवमीचा कार्यक्रम अत्यंत सुंदर उत्साहात साजरा झाला. शेकडो माणसं जेवली, रामावर फुलं उधळली, पाळणे झाले, सगळा उत्सव जोरात झाला. आणि जागरण झालं रात्रीचं, भजन वगैरे. सकाळी तो कामावर गेला. भीत काय होईल हळूच विचारते, काही नाही साहेब काय बोलले काय, मी काल नव्हतो. काय वेळापिढ्यास का काय, तू वेळापिढ्यास काल नव्हतोस काय, काल तू होता, काल आपण दोघं जण बरोबर नाही जेवायला बसलो. आणि कॅश आणायला तू कोण नव्हता, बरोबर कॅशियर कडे गेला. तो बोलला काय तू काल होतास, काय असं काय बोलतोस, काल आपण जाऊन कॅश नाही आणली मोठी. तो बोलला नाही मी काल नव्हतो. आणि ही काय सही आहे तुझी, बघतोय तर सगळीकडे सगळेजण म्हणतात तू होतास, मी म्हणते मी नाहीये, तू होतास मी नाहीये, हा प्रकार तरी काय. म्हणून सगळं मेन मास्टर बघितलं जाईल साहेबांच्या टेबल मध्ये जाऊन, किंवा त्या साहेबांकडे बघितलं मिस्टर हजेरीचं, त्याच्यावर पण याची सेम सही झालेली. आणि सगळेजण सांगायला लागले अरे तू काय बोलतोस, तू काल नव्हतास, तू काल होतास, आणि ते शेवटपर्यंत होतास, सगळ्यात शेवट तूच गेलास. म्हणजे आम्ही बोलतो तर येतो काय रे, नाही बंद करून येतो म्हणून. त्यावेळेला त्याला कळलं दुसरं तिसरं कोण नाही, माझी नोकरी रामाने केली आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे. ताबडतोब त्यांनी राजीनामा दिला आणि घरी आला. का तर माझी हलकी नोकरी शिपायाची रामाला एवढ्या मोठ्या महान दैवताला करावी लागली. कळलं की का बंदूक खांद्यावर घेऊन फिरायला लागलं, बंदूक खांद्यावर घेऊन त्या ट्रेजरीत जावं लागलं, कोणाला पाणी द्यावं लागलं, कोणाला काय करायला लागलं असेल, ताटं उचलतो मी, ती ताटं जेवढ्या उचलायला लागली असतील, हे माझ्या एवढ्या मोठ्या दैवताने रामाने काम केलं. ताबडतोब राजीनामा दुसऱ्या दिवशी. अरे मला सगळे काय होतं काय नाही, मी चाललो, मला रामसेवा करायची. इतकी भक्ती असली पाहिजे, इतकी भक्ती होती. आणि हे सगळे किस्से वागताना मी सगळे ज्या आम्ही गुरुची हे करतो तेव्हा हे असंच घडलेलं असतं. अंतर्ज्ञानातून मुली ज्या वेळेला परवा एक किस्सा होता, त्यामध्ये गुजऱ्या स्वामी समर्थांचा किस्सा होता. एक गुजऱ्या, एक चौफुळ म्हणजे ज्याच्यामध्ये असे 4 खड असतात, त्याच्यात पुढे वेलची लवंगा जवळ असे सगळं भरलेलं असतं, चौफुळ म्हणतात त्याला. आणि ते सोन्याचं होतं त्याचं राजाच्याकडनं. तर तो गुजऱ्या राजाकडला होता. झालं सगळे राजे बिजे आले आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि तो त्याने चौकूळ खात्यात ठेवलं. आता हे आवली आहे, या राजाच्या ते चौकूळ घेतलं आणि दिलं टाकून विहिरीमध्ये. सगळे बघत बसले, हा काय वेळा माणूस आहे, हे काय आपण दर्शनाला या विचाराने आणलेलं चौकूळ चोऱ्याचं इथे ठेवलेलं पायाजवळ, त्याचं खाजं ते टाकून दिलं. परत सगळे चिडीचूर काय केलाय टाकून दिलं भरलेल्या. परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या राजवाड्यातले दर्शनाला आल्यावरती सांगितलं त्याला बोलव आणि राजाला पण सांग बोलवले स्वामी. ते आले दोघं जण भेटायला, राजा आणि त्यांचा उजऱ्या. राजा आला की उजऱ्याला यायलाच पाहिजे. आणि हा पौऱ्या घ्या आणि पाणी आणा आम्हाला. त्यांनी राजाला काय सांगितलं, हा पौऱ्या घे आणि पाणी आण ते विहिरीत मला प्यायला. स्वामी समर्थांनी सांगितलं. त्या राजाने ऑर्डर गुरूंची म्हणून पौऱ्या घेतला आणि विहिरीत सोडला. विहिरीत सोडून असं पाणी नाही काढत, त्याच्यातून आला तो चौकूळ आलं ते सोन्याचं, ते तेजपुंज आणखीन झालेलं. ते आल्यावरती तरी पाणी ग्लास देऊन चौकूळ काढून ठेवते, तुझं होतं ना तू घेऊन टाक. त्याने ते उघडलं, त्या लवंगा ते वेलची ते हे सुकट ठाक, कुठेही पाण्याचा ठेप नाही. आणि उलट ब्राईट झालेलं एखादं पॉलिश केल्यासारखं. ते समोर पायावर डोकं ठेवलं
की आपण मनामध्ये काय काल बोललो आणि तेच ह्यांनी केलं. जे त्यांचे सगळे पाण्यातून सुखेचे सुखे वेलची लवंगा दवळे सगळे जे आले ते किस्सा वेगळा माझी गुरु दाखवायला की जगूर जगन्नाथ महाराज अशाच प्रकारे इथे बसलेल्या पांडुशेठना बरोबर घेऊन ज्या वेळेला गरीनाथाची इथे गेले आणि गरीनाथांची इथे असणाऱ्या विहिरीमध्ये गरीनाथांची समाधी आहे, तर गरीनाथांची प्रार्थना केली आणि सांगितलं त्या मंदिरामध्ये गरीनाथांची समाधी दाखवली. तिथे बसल्यावर तिथे सांगितलं इथून उठ आणि विहिरीत तिथे माझी खरी समाधी ही सगळ्या जनतेसाठी तुझ्यासाठी काढली आहे. ते सूट टाइम मध्ये होते. आजही त्यांच्या बरोबर जाणारे पांडुशेठ आपली इथे आहेत आणि त्याला काही सांगितलं कठड्यावर बसा तुम्ही, खाली उतरू नका. बाबाही फक्त बूट काढले सॉक्स पासून बाबा पाण्यामध्ये अलग करून जे गेले ते तास दीड तासाने बाहेर आले आणि आले ते सुके कोरडे, जसे गेले तसे सुके आले. आजही तिथे समाधीच्या विहिरीमध्ये आणि ते पाणी 12 महिने भरलेलं असतं. मी दरवर्षी नवरात्र दर्शनाला जातो तेव्हा पहिले तिथे नमस्कार करतो आणि ते पाणी पितो, कारण त्यामध्ये गरीनाथ पण आहे आणि माझ्या गुरूंचं शरीर त्याच्यातून जाऊ लागलंय. हे माझ्या दृष्टीने अमृत तीर्थ आहे. असे बरेचसे साम्य बघायला मिळतं. आमचं परम भाग्य की पाऊस पाडून दाखवलाय, पाऊस थांबून दाखवलाय. आम्ही बसलेले स्कूटरवर धुतो, पाऊस पडतोय, मडीला येतोय कारंजा घाटामध्ये आणि इकडून पाऊस तिकडून पाऊस आले सुके ठाक. बाबा हे काय की त्याची नाथाची किमया आहे. आम्ही कार्यासाठी ज्या आलो तेव्हा आम्ही सुखे आलो आणि सुखे गेलो. पाऊस धुतो पडतोय पण त्या स्कूटरवर पण ठेव नव्हता पडला. अनेक किमया बघितल्या, तपश्चर्या बघितली. अवलियाला ओळखणं सोपं काम नाही. आम्ही तुमच्यासारखे होतो तेव्हा एवढं सदैव असताना माणूस ओळखू शकत नाही. गेल्यानंतर एखादा बॉम्ब पडल्यानंतर जर अरे काय केलं आपण, किती जवळ होतो या सिद्ध पुरुषाच्या जवळ. तर या सगळ्या किमया आम्ही बघितल्या. मी एका पायावर देवेंद्रनाथ महाराजांनी गुरुचरित्राचं पारायण बहिणीच्या गणित लग्न जमत नव्हतं ते जमावं म्हणून सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांनी एका पायावर उभं राहून गुरुचरित्राचं पारायण केलेलं मी बघितलेलं आहे. आयविटनेस. ते तर देवेंद्रनाथ महाराज त्यांच्या घरची समस्या दुनियेला इथे ते मंत्र विभूती देत होते, मग त्यांना काय करायला लागलं. तिची एवढी प्रचंड समस्या होती, तिचं काहीतरी प्रारब्ध होतं की गेले लग्नाला आड येत होतं, त्याच्यासाठी बाबाला सुद्धा भिजवायला लागला, कष्ट सहन करावे लागले आणि त्याचं फळ आपल्या बहिणीला द्यावं लागलं. नुसती पुडी आणि कष्ट देऊन नाही. आणि म्हणून आम्हाला तर साधना करावीच लागते, कारण देण्याच्या अगोदर जर गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी कशी चालेल. आणि जर समजा एखाद्याला पेट्रोल संपलं म्हणून तुम्हाला पेट्रोल देते तर तुमची टाकी फुल पाहिजे, तर त्याच्यात पेट्रोल थोडंसं काढून देता येईल की जो पेट्रोल पंपापर्यंत गाठेल. तुमच्याच टाकीमध्ये पेट्रोल नाही तर तुम्ही कुठून देणार इच्छा असली तरी. आणि म्हणून साधक आम्हाला साधना करायलाच पाहिजे. साधनेशिवाय दुसरा मार्ग नाही. या चातुर्मासाला परवा सुरुवात झालेली आहे. एकादशी पासून आम्ही डिसेंबरच्या दत्त जयंतीपर्यंत तो ठेवतो कार्यक्रम आणि काउंट करतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्हाला जे अनुभवले की जे जे मंत्र ठेवले, काही गायत्री मंत्र ठेवले होते, प्रत्येक वेळेला जे फॉर्म्स आणलेले आहेत मी आपल्या ऑफिसमध्ये मिळतील. तर तो मंत्र असा सोपा आहे. ओम त्राम दत्तात्रेयाय नमः, ओम श्री देवेंद्रनाथाय नमः. दरवर्षी ऍव्हरेज बघून 1 लाख 1 कोटीचा वगैरे जप सांगितलं होतं. 2-2 कोटी झाले. या वेळेला सगळ्या भागांचं काउंट केलं जाईल. फक्त त्या गटप्रमुखांची नावं सांगितली जातील की त्यांनी त्याच्या टीम लिडरनी प्रशांतच्या इकडे हे फॉलो करावं आणि त्यांच्याकडे फॉर्म दिले जातील त्यांच्या लोकांनी काही, आणि ते आकडे आम्हाला कळवावे. आम्ही 5 कोटीचा देवेंद्रनाथ महाराजांच्या शिष्याही हा जप करायचं चातुर्मासापर्यंत, म्हणजे दत्त जयंतीपर्यंत ठरवलंय. चातुर्मास अगोदर संपतोय पण दत्त जयंतीला आपण पूर्णावधी देतो आणि दत्त जयंती करतो त्यावेळेला ते ओम राम दत्तात्रेयाय नमः, ओम श्री देवेंद्रनाथाय नमः. मला असं वाटतं की आम्ही गळवापुरते मोजत होतो तर 2-2.5 कोटी होत होते. जर तुम्ही सगळ्यांनी मनापासून जप केला
तर हा 10 कोटीच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा फायदा झाल्याशिवाय, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ही मी खात्री देतो. आज प्रत्येकाकडे दाबून पैसा आलेला आहे, गाड्या आलेल्या आहेत, बंगले झालेले आहेत, पण त्याच्या बरोबर दुःखही आलेलं आहे. कोणी सुखी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. कळलं का? तर कोणी नाही. प्रत्येक माणूस ज्या वेळेला इथे आमच्यापर्यंत येतो, गाड्या घेऊन येतो, मोठमोठ्या गाड्या असतात, किमती गाड्या असतात. त्याने असा सेंट मारलेला असतो की कधी आयुष्यात एवढं सुंदर वागतं आपण अंगाला लावलेलं नसतं. परंतु तो ज्या वेळेला त्याचं तोंड उघडतो तेव्हा असं मन खच्च होतं की अरे एवढ्या चांगल्या माणसाला, एवढ्या श्रीमंत माणसाला, एवढा पॉश मध्ये राहणाऱ्या माणसाला एवढं मोठं भयानक दुःख आहे की जो इथपर्यंत दुःखाचं काही होणार. आमचंही पण हेलावतं त्याच्यासारखं. परंतु त्या हेलावलेल्या मनाला एक कुठेतरी आशेचा अंकुर असतो की बाबा चल इथे आल्यावर माझं काम होईल. आणि त्याप्रमाणे त्यांची कामं झालेली आहेत, ज्या आशेने आले ते. काय हो सांगतील? 2 वर्षापूर्वीचा किस्सा आहे. एक मुसलमान बाई जिचा 17 वर्षाचा मुलगा वारला आणि ती एकुलता एक मुलगा वारल्यावर आईची काय मनस्थिती झाली असेल, आई बापाची आई बापालाच माहिती असते. त्याच्यानंतर 2-3 वर्ष गेली, पण ती काही विसरलेली नव्हती आपल्या मुलाला. रोज रडायची. शेजारच्या बाईला एका हिंदू दया आली आणि तिने आपला पत्ता दिला आणि त्या बाईला सांगितलं जर तुझा विश्वास आमच्या धर्मातल्या देवावर असेल तर तू इथे जा, 100% तुझं काम होईल. ती बाई शोधत शोधत पत्त्याप्रमाणे इथे आली, पण त्यावेळेला आपली अमावस्या झालेली होती आणि आम्ही नुकतेच गेलेलो होतो. तिची एंट्री आम्ही गेलेलो होतो. काय होई त्याला आल्यावरती त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांची निगा केली. ठीक आहे, खा पी खायला वगैरे घातलं, पण सांगितलं तुम्ही चुकीच्या दिवशी आला, तुम्ही काल यायला पाहिजे होतं. ओटी वगैरे बघण्याचा कार्यक्रम झाला. ती बोलली मी अमावस्या दुसरी धरली आणि आले. ते बोलली दर्शनी. मग तिला सगळं लिहून दिलं पुढल्या अमावस्येचं. त्याप्रमाणे ती परत गुजरात साईडची बाई होती, ती इथे आली. तिची ओटी भरली गेली आणि ओटी भरल्यावर ती परत जी गायब झाली ती डायरेक्ट आली, ती मुलगीच घेऊन आली आणि माझ्या समोर इथे मांडीवर मुलगी ठेवली. त्याच्याबरोबर तिची आई आली होती. बुरखा काढून आईने ठेवला होता पिशवीत आणि दोघी आल्या आणि सांगितलं बाबा. म्हणलं काय? तुम्ही ओटी भरली होती ना, त्याची मुलगी झाली. आता बारसं तुम्हीच करा, तुम्हीच नाव सांगा. आता काय बोलू, अवघड काम. 1 मिनिटामध्ये नाव सुचलं पाहिजे. त्याच्यातून ते मुसलमान. आता करू काय? बाबांकडे बघितलं, नमस्कार केला आणि बोललो हिच्या श्रद्धेचं फळ आलेलं आहे, हिला माझं काहीच नाही. मी आपला इकडून तर तरी आणलेलं दुकानदार मी घेतला, तुमचं नामस्मरण केलं, मला जे काही मंत्र आणखी तुम्ही तुमच्या कृपेने मिळाले ते मी म्हटले आणि तिला दिलं तिच्या ओटीत. तिने श्रद्धेने खाल्लं, सगळे झालं. पण त्या ज्या बाईने तिला श्रद्धेनं पाठवलं होतं त्या बाईची पण किती भक्ती की जर तुझा आमच्या देवावर विश्वास असेल तर तू तिथे जा. आणि तिला मुलगी झाली. ती मुलगी घेऊन आली, मांडीवर ठेवली मुलगी. तुम्हीच करा वारसं म्हणजे तुम्हीच नाव ठेवाल ते. मग मी नाव काय ठेवलं असेल? श्रद्धा फा. श्रद्धेला फळ आलं आणि ती मुसलमान म्हणून त्याला जोडला फा. एक लाफा मारतात त्यातला फा लावून त्या नावाला. कळलं का? आणि तुझी श्रद्धा फळाला आली. श्रद्धा फा. काय करू दुसरा कुठे ऐकतो तू 100 लोक कसं काही होती. प्रकार असा आहे. कुठेही जादूचे प्रयोग नाहीत, कुठेही अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धावाल्याने आले तर आमच्याकडे काही भीती नाही. काही कुठले काय असे पिंजर काढली जात नाही, इकडून तिकडून काय काय. तू या बिंदास या, त्याला बोलून घेऊन या. आम्ही भक्तीतून पूजा करतोय. आम्ही त्याच्यातून काय पैसे उकळण्याचा काय आमचा घर भरण्याचा धंदा नाही. आम्ही घाबरत नाही.
आम्ही आमच्या गुरुची सेवा करतोय या भक्तीतून आमच्या आम्ही प्रार्थना करतोय की याचं भवदुःख दूर व्हावं हे भस्म आणि विभूती देतोय हे नारळ देतोय प्रार्थना करू इनी खाऊन ठेवावं आणि सगळ्यांच्या समोर उघड कुठे बाजूला कोपऱ्यात देऊन नाही आम जनतेच्या समोर अगदी साक्ष सद्गुरु साक्ष करा आम्हाला फक्त काय करा तुम्ही माझ्याकडे एक मोठी किमती वस्तू घेऊन या मला एकाने फोन केला बाबा मला गुरु घ्यायचे मी काय आणू अरे बोल तुला पेरवणार नाही रे माझी फार मोठी फी आहे मी मागला आहे तरी फोनच असा केला मी उत्तर काय देऊ अरे तुला परवडायचे नाही रे बाळा तू नको का माझ्याकडे नको म्हणतो नाही बाबा सांगाव परवडेल तुला आणि ती परवडेल परवडेल सांगायचा जरा प्रयत्न करतो काय आणू मला कुठे नारळ नको पैशाचं पाकिट नको शाल नको सोहळं नको काही नको मला निस्सिम भक्ती घेऊन ये ज्याची मोल कुठे होणार नाही ज्याची कुठे तराजूत तुलना होणार नाही अशी भक्ती घेऊन माझ्याकडे ये तर मी काम फुंकीन